लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे घडलेल्या अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासात उलगडा केलाय. 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी खेळण्यासाठी गेलेला 7 वर्षीय देवांश बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम राबवत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासादरम्यान देवांशचा मृतदेह एका पडक्या घराजवळ आढळून आला. यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलत कुटुंबियांची चौकशी सुरू केली. चौकशीत फिर्यादीची वहिनी अनिता स्वामी हिचे वर्तन संशयास्पद आढळले. तांत्रिक आणि शास्त्रीय तपासाच्या आधारे पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. पतीच्या अनैतिक संबंधांच्या वादातून तिने हा खून केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. गुन्हा लपवण्यासाठी अपहरणाचा बनाव करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी दयानंद वाघमारे, चाकूर. चौकशीचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. चौकशी आम्ही त्याच्या घरातून केली. जेवढे वाटत होते त्या सर्वांकडे चौकशी केली. की जे आता जे आरोपी तिच्या घरातले असतील, मयत मुलगा आहेत त्याच्या घरातले असतील, आजूबाजूच्यांच्याकडे असतील त्यांच्याकडे चौकशी केली. जे आरोपी तिचे जे नातेवाईक आहेत माहेरकडचे त्यांच्याकडे पण चौकशी केली. त्यामुळे अजून बरेचसे व्यक्ती आहेत जे आमची यादीत संशयाच्या यादीत अजून काही माहिती भेटेल त्यांच्यावर संशयित असं आहे त्यांच्याकडून आम्हाला माहिती भेटेल अशी यादी तयार आहे. आणि त्यांच्याकडे आता पुढील चौकशी अजून चालू आहे. अंदाजित संख्या अजून वाढवू शकते. मी तुम्हाला आतापर्यंत भरपूर म्हणजे तुम्हाला इनडायरेक्ट आम्हाला तुमच्याकडनं पण भरपूर माहिती भेटली. 2-4 प्रश्न तुमच्याकडे गप्पा मारत तर एक पद्धती असते. आमचे कर्मचारी काय आमचे LCBचे PI बावकर साहेब या ठिकाणी तुमच्या प्रोग्राम गेले. त्यांना पण बऱ्याच गोष्टी स्थानिक माहिती भेटलेली आहे. 1 वर्षापासून पण साहेब होते, 14 साहेब होते. सहकार्य मी तुम्हाला सांगतो की जेवढं ज्या पद्धतीनं घटनेची गंभीरता बघून पोलिसांची स्वतः इथं हजर होते. तात्काळ पद्धती एवढा त्यांच्या वर्षाचा अनुभव आमच्यासोबत डिस्कस करून आणि त्या पद्धतीने गाईड केलं. त्यामुळे लगेच शक्य झालं. फक्त पोलिसांचाच प्रयत्न येत नाही. आम्हाला तुमच्याकडून आणि स्थानिक नागरिकांकडून भरपूर मदत झाली होती कायच्या प्रकारामध्ये. तर शांतता, संयम आणि सहकार्य आणि जी काय आवश्यक ती माहिती होती फक्त आम्हाला कुटुंबातून नागरिकांकडून पण भेटली. भेटण्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य झालं. त्याबद्दल लातूर जिल्हा पोलिसांच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांचा देखील आभार मानतो. सर, मुलांकडनं मुलाशी चर्चा झाली. आता लहान मुलगाच येतो त्या संदर्भात जो आपला साई जो तुमच्या शेतकरी सापडला त्याला त्या संदर्भात काही चर्चा त्या मुलाच्या त्यानं जो वर्णन दिलेलं आहे त्यानं त्या पद्धतीनं ते त्याचं कथन केलं की तो कुठल्या परिस्थितीत पोचला किंवा काय त्याला कोणी सोडलं आणि तो कोणाला भेटला. तो भेटला त्या माणसानं आम्हाला तात्काळ संपर्क साधला होता. त्यामध्ये आमचं तात्काळ पोलीस तिथं पोहोचले होते. परंतु त्या मुलाला आता आम्हाला जुवेनाईल कोर्टाकडे हजर करायचं. जुवेनाईल कोर्टासमोर त्याची काय जबाबदारी त्या पद्धतीनं तुम्हाला करून आता चौकशीचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. चौकशी आम्ही त्याच्या घरातून केली. जेवढे वाटत होते त्या सर्वांकडे चौकशी केली. की जे आता जे आरोपी तिच्या घरातले असतील, मयत मुलगा आहेत त्याच्या घरातले असतील, आजूबाजूच्यांच्याकडे असतील त्यांच्याकडे चौकशी केली. जे आरोपी तिचे जे नातेवाईक आहेत माहेरकडचे त्यांच्याकडे पण चौकशी केली. त्यामुळे अजून बरेचसे व्यक्ती आहेत जे आमची यादीत संशयाच्या यादीत अजून काही माहिती भेटेल त्यांच्यावर संशयित असं आहे त्यांच्याकडून आम्हाला माहिती भेटेल अशी यादी तयार आहे. आणि त्यांच्याकडे आता पुढील चौकशी अजून चालू आहे. अंदाजित संख्या अजून वाढवू शकते. मी तुम्हाला आतापर्यंत भरपूर म्हणजे तुम्हाला इनडायरेक्ट आम्हाला तुमच्याकडनं पण भरपूर माहिती भेटली. 2-4 प्रश्न तुमच्याकडे गप्पा मारत तर एक पद्धती असते. आमचे कर्मचारी काय आमचे LCBचे PI बावकर साहेब या ठिकाणी तुमच्या प्रोग्राम गेले. त्यांना पण बऱ्याच गोष्टी स्थानिक माहिती भेटलेली आहे. 1 वर्षापासून पण साहेब होते, 14 साहेब होते. सहकार्य मी तुम्हाला सांगतो की जेवढं ज्या पद्धतीनं घटनेची गंभीरता बघून पोलिसांची स्वतः इथं हजर होते. तात्काळ पद्धती एवढा त्यांच्या वर्षाचा अनुभव आमच्यासोबत डिस्कस करून आणि त्या पद्धतीने गाईड केलं. त्यामुळे लगेच शक्य झालं. फक्त पोलिसांचाच प्रयत्न येत नाही. आम्हाला तुमच्याकडून आणि स्थानिक नागरिकांकडून देखील भरपूर मदत झाली होती कायच्या प्रकारामध्ये. तर शांतता, संयम आणि सहकार्य आणि जी काय आवश्यक ती माहिती होती फक्त आम्हाला कुटुंबातून नागरिकांकडून पण भेटली. भेटण्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य झालं. त्याबद्दल लातूर जिल्हा पोलिसांच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांचा देखील आभार मानतो. सर, मुलाशी चर्चा झाली. आता लहान मुलगाच येतो त्या संदर्भात जो आपला साई
जो तुमच्याशी दुश्मन सापडला त्याला त्या संदर्भात काही चर्चा त्या मुलासोबत त्यानं जो वर्णन दिलेलं आहे त्यानं ज्या पद्धतीनं ते त्याचं कथन केलं की तो कुठल्या परिस्थितीत पोहोचला किंवा काय त्याला कुणी सोडलं आणि तो कोणाला भेटला तो भेटला त्या माणसानं आम्हाला तात्काळ संपर्क साधला होता त्यामुळे आमचं तात्काळ पोलीस तिथं पोहोचले होते. परंतु त्या मुलाला आता आम्हाला ज्युवेनाइल कोर्टाकडे हजर करायचं. ज्युवेनाइल कोर्टासमोर त्याची काय जबाबदारी त्या पद्धतीनं तुम्हाला कळवून की ज्यावेळी घटनेची माहिती भेटली होती साहेबांकडून ज्यावेळेला कळवण्यात आलं की असं घटना घडलेली त्यावेळेस स्वतः पोलीस अधीक्षक या ठिकाणी निघाले. त्यांनी येताना सांगितलं मला यायला सांगितलं त्यांनी LCBची संपूर्ण टीम LCBचे गावकर साहेब त्यांचे 4 अधिकारी त्यांच्या 4 टीम असतात. त्या 4 टीम त्याचबरोबर लातूर शहरातले आणि जे अगोदर LCBला आपलं काम केले ते वेगवेगळ्या ठिकाणी असले सर्व आम्हाला इथं बोलून त्याचबरोबर अहमदपूरचे डिवायस देखील रात्री बोलवण्यात आले होते. काही ठिकाणी काल बंदोबस्त होता त्यामुळे आम्हाला उद्योगचे डिवायस फक्त बोलवता आले त्यांना ह्या भागाचे आणि अगोदर LCB केली होती. परंतु जेवढे अवेलेबल शक्य लोक होते माझ्या मते आणि त्याचबरोबर यांना मदतीसाठी होमगार्ड आमचे होतेच परंतु RCBची 2 पथकं देखील या ठिकाणी हजर होते जेणेकरून जास्तीत जास्त लोकांचा त्यांचा वापर करून आम्हाला त्या दुसऱ्या मुलाचा शोध घ्यायचा अवेलेबल बेस्ट मॅन पॉवर SP साहेबांनी इथं पाठवून त्यांना मोबिलाइज करून प्रॉपर युटिलायझेशन कसं होईल याची काळजी घेतली आणि आपल्या सहकार्यामुळे आणि पोलिसांनी घेतलेल्या परिश्रमामुळे ते दुसरा मुलगा आम्हाला स्कोप भेटले आणि गुन्हे आपण तात्काळ उघड करण्यात यश मिळालं. गुन्ह्याचं कारण काल PM झालेलं गुन्ह्याचं कारण गळावून झालेलं आहे त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे खून हा गळावून झालेला आहे तो तपासात चालू होता कारण त्याच्या गळ्यावर जे मार्क आणले ते मार्क कशा पद्धतीने कोणतं वेपन वापरले तो अजून तपास चालू आहे. जस्ट आम्हाला किती वेळ झाला आता कोणतं